नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी आंतरधार्मिक एकता परिषद मुंबई यातर्फे दिल्ली लाल किल्ल्यावरील कारस्फोटाचा निषेध करण्यासाठी वक्ते प्रभू केशव चंद्रदास, संयोजक IRSCC आणि इस्कॉन चौपटीच्या कार्यकारी समितीचे सदस्य ॲडव्होकेट इरफान इंजिनियर्स, संयोजक IRSCC आणि सेंटर ऑफ स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझमचे संचालक फादर SM मायकल, मोहम्मद फयाज बाकीर, मौलाना रूह जफर, मौलाना जहीर अब्बास रिझवी, सद्गुरू मंगेशदा, रुखशात पंथकी, मौलाना आरिफ, उमरीश रशीद, आजमी, श्रीमती हिताशी भरत शहा तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात हजर होते. इरफान इंजिनियर यांनी संवाद साधताना दिल्लीमध्ये झालेल्या दहशतवादी कृत्याचा निषेध करण्यात आला. आंतरधार्मिक एकता परिषद मुंबई यांनी 10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या स्वरूपात झालेल्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध केला. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आणि 30हून अधिक जण जखमी झाले. मृत आणि जखमी झालेले सर्व धार्मिक समुदायांचे आहेत. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा यामध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. दहशतवादी कृत्यासाठी जबाबदार असलेल्या दोषींना शिक्षा व्हावी अशी IRSC ची मागणी असून या अधोरेखित केलं गेलं आहे की दहशतवादी आणि हिंसाचाराच्या कृत्याचा कधीही कोणत्याही धर्माशी संबंध जोडला जाऊ नये. अशा कृती सर्व धार्मिक परंपरेच्या मूळ तत्वाच्या मूलभूत विरुद्ध आहेत, ज्या करुणा, शांती आणि मानवी जीवनाचं पावित्र्य या मूल्यांचं समर्थन करतात. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.